आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। मुंबई में उबा था गुट को झटका, 3 पूर्व नगरसेवक शिवसेना में शामिल। शिवसेना के प्रमुख नेता और उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे के काम से प्रभावित होकर मुंबई के उबाथा गुट के 3 पूर्व नगरसेवक आज सार्वजनिक रूप से उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे की मौजूदगी में शिवसेना में शामिल हो गए। इसके अलावा ठाणे और गोवा राज्य के उबाथा पदाधिकारियों ने शिवसेना का दामन थाम लिया। ठाणे के मातोश्री स्वर्गीय गंगूबाई संभाजी शिंदे हॉल में आयोजित पार्टी प्रवेश समारोह में विधायक दिलीप लांडे और शिवसेना सचिव राम रेपाले मौजूद थे। शिवसेना की वर्षगांठ पर मुंबई में उबाथा के लिए यह पार्टी प्रवेश एक बड़ा झटका है। एनसीपी गोवा प्रदेश पदाधिकारियों ने भी थामा धनुषबाण। शरद पवार समूह की नगरसेविका नादिया शेख और शिवसेना युवा सेना सचिव मोहसिन शेख आज उपमुख्यमंत्री शिंदे की मौजूदगी में शिवसेना में शामिल हुए। ठाणे में रामचंद्रनगढ़ शाखा के उबाथा उपविभाग प्रमुख मोहन चौहान, विजय काटे, विजय पवार और कई उपशाखा प्रमुख और समूह प्रमुख आज शिवसेना में शामिल हुए। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आश्वासन दिया कि वे अपने प्रभागों में विकास कार्यों के लिए धन की कोई कमी नहीं होने देंगे। मुंबई से सारा पुरी की रिपोर्ट। सर्वप्रथम मी साहेबांचा खूप खूप मनापासून धन्यवाद आभार मानतो की साहेबांनी मला त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायची संधी दिली। बोलण्याचं म्हणजे असं आहे की सर्व विचार करते की हे उबाटावरून इथे का आलं, त्याचा फक्त एकच रिझन आहे, आपले महाराष्ट्राचा किंवा आपल्या मुंबईचा किंवा माझ्या स्वतःचा वॉर्डचा विकास, डेव्हलपमेंट। एवढ्या वर्ष साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर आता साहेब डेप्युटी सीएम आहे, साहेबांचं जे काम आजपर्यंत आम्ही बघितलं, म्हणजे साहेबांनी जे कामे केले डेव्हलपमेंटसाठी ते बघून मलाही याचा विश्वास वाटला की इथे 4 वर्ष झाले आमच्या इथे काही कामच नाही झालं। काम नाही झालं जेव्हा साहेबांना कळलं की असं काय चालू आहे ते, तर साहेबांनी स्वतःहून मला विश्वास दिला की आपण सगळे कामे, तुमचे जे जे कामे वॉर्डचा किंवा आपल्या लोकांचं काम आहे, आपल्या समाजाचा, साहेबांनी तेव्हा हे नाही बघितलं की कुठल्या समाजाचं आहे, कारण साहेबांनी जात पात न बघता साहेबांनी मला स्वतः समोर बसवला आणि विश्वास दिला आणि शब्द दिला की मोहसिन, तुला जिथे जिथे माझी गरज वाटेल, माझ्या खात्याची गरज वाटेल, मी आणि पूर्ण शिवसेना ताकदीने तुझ्यासोबत उभा असणार। त्यामुळे मला त्या दिवशी मी एक डिसिजन घेतला की जेव्हा एवढा मोठा माणूस, म्हणजे आज साहेबांनी जे करून दाखवलं मला वाटतं ते कोणी करू शकला नाही महाराष्ट्रासाठी। म्हणून मी त्या दिवशी मी निर्णय घेतला की चला आता डेव्हलपमेंटसाठी, माझ्या स्वतःच्या वॉर्डासाठी, मुंबईसाठी आणि साहेबांसोबत महाराष्ट्रासाठी आपण साहेबांसोबत जाऊया। साहेब तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आभार, आपला आशीर्वाद असू द्या। जय हिंद। आज शिवसेनेमध्ये खरं म्हणजे वर्धापन दिन आता संध्याकाळीच आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज उबाटामधून विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक अजित भंडारी यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। ते लिंक्डइन हॉटेलमध्ये आम्ही जेव्हा होतो तेव्हा तिकडे होते, बुकिंग आणि सेवा केली खूप, आणि त्याची आठवण आहे आम्हाला। आणि त्याचबरोबर विजेंद्र शिंदे आपले नगरसेवक प्रभाग क्रमांक 161 उबाटा, त्यांनी देखील आज शिवसेनेत प्रवेश केलाय। मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर नगरसेविका नादिया शेख आणि माजी नगरसेवक मोहसिन शेख यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केलाय, त्यांचंही मनापासून मी या ठिकाणी शिवसेनेत स्वागत करतो। युवा सेना महाराष्ट्राचे समन्वयक हे पण पद त्यांच्याकडे आहे होतं। संजय जंगम शाखा प्रमुख त्यांनी देखील प्रवेश केलाय।
त्याचबरोबर गोवा राज्याचे गोवाटाचे माजी राज्य प्रमुख उपेंद्र गावकर, काशीनाथ मयेकर, 5 तालुका प्रमुख, 1 शहर प्रमुख, विभाग प्रमुख व सहकारी या सगळ्यांनीच शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आणि त्याचबरोबर ठाण्यातल्या उबाटेचे रामचंद्रनगर शाखेचे उपविभाग प्रमुख मोहन चव्हाण, विजय काते, विजय पवार, महादेव कदम, प्रवीण बामणे आणि अनेक उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिक यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो वर्धापन दिनाच्या. आता संध्याकाळी तर तुम्ही सगळे वर्धापन दिनाला याल. संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक पदाधिकारी आजच्या वर्धापन दिनाला येतात आणि याच दिवशी तुम्ही प्रवेश केला त्याबद्दल मी तुमचं मनापासून पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि जे काही तुम्ही विश्वास दाखवलाय, तुमचं काय वैयक्तिक काम नाही, त्या भागाचा विकास करायचा. विजेंद्र यांनी सांगितलं की तिथं आपण किती नंबरला ती गाडी लावायचं काम चालू केलं, तर त्या ठिकाणी जे टेकडी जी आहे त्या टेकड्यांना आपण दिलीप मामाच्या इकडं त्या मतदारसंघामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये दरड कोसळून अपघात होऊ नये यासाठी पूर्णपणे सेफ्टी नेटचं जाळं आपण त्या ठिकाणी बसवतो. आणि एवढ्यावरच नाही तर मुंबईच्या सगळ्या ज्या काही अशा दरड प्रवण क्षेत्रामध्ये टेकड्यांवर घरं आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी पॉलिसी आपण पुनर्वसनाची करतोय, कायमस्वरूपी त्यांचा पुनर्वसन. आणि बाकी मोहसिन आणि आपले भंडारी यांनी देखील त्यांच्या वार्डातल्या कामांबद्दल सांगितलंय. खरं म्हणजे आपल्याला माहित आहे 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री असताना हे महाराष्ट्राने पाहिलंय किती काम विकासाला चालना दिली, लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या. आता देखील महायुतीचं सरकार देवेंद्रजी आणि आम्ही या ठिकाणी पुढे नेतोय. त्यामुळे कुठेही तुम्हाला विकासामध्ये कुठेही कमी पडणार नाही असं या ठिकाणी आपल्याला देतो. पाण्याचा जो विषय आहे, जे विषय आपल्या प्रभागात आहे, शेवटी हे सर्वसामान्य नागरिकांचं सरकार आहे. आणि म्हणून तुम्हाला माहित आहे मी मुख्यमंत्री झाल्या कॉन्क्रीटच्या रस्त्याचे 2 आपण टप्पे केले. 1 टप्पा जवळपास पूर्ण झाला, पुढचा टप्पा देखील पूर्ण होईल तेव्हा मुंबई पूर्णपणे खड्डे मुक्त होईल. आपल्याला एवढंच सांगतो, मोहसिन भंडारीजी आणि विजेंद्र शिंदे तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, गोव्याच्या पदाधिकाऱ्यांना, ठाण्याच्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगतो, तुम्ही जो विश्वास दाखवून आलेला आहात तो विश्वास सार्थ करण्याचं काम शिवसेना करेल. आणि तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा राहील ही ग्वाही आपल्याला देतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.